मोठी बातमी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने अपक्ष उमेदवारांना देण्यात आलेल्या पिपाणी या चिन्हावर आक्षेप घेत निवडणूक आयोगाकडे दाद मागितली आहे। आज केंद्रीय निवडणूक आयोगासमोर याबाबत सुनावणी होणार असून आयोगाच्या निर्णयाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे। लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला पिपाणी चिन्हाचा मोठा फटका बसला। शरद पवार गटाचे तुतारी चिन्ह न अपक्ष उमेदवारांना दिलेले पिपाणी चिन्ह सारखेच दिसत असल्याने मतदारांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता, ज्याचा फटका शरद पवार गटाच्या उमेदवारांना बसला। याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने अपक्ष उमेदवारांना देण्यात आलेल्या पिपाणी या चिन्हावर आक्षेप घेत निवडणूक आयोगाकडे दाद मागितली आहे। आज या याचिकेवर सुनावणी होणार आहे। दोन्ही चिन्हे सामान्यतः तुतारी म्हणून ओळखली जात आहेत, असा दावा या याचिकेमध्ये करण्यात आला आहे। याबाबत निवडणूक आयोग काय निर्णय देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे।